अविनाश शेवाले के नेतृत्व में शिवसेना यूबीटी ने मनाया नारियल पूर्णिमा का त्योहार। वाड़वली गांव के लोग रहे मौजूद। हर वर्ष की तरह इस वर्ष भी शिवसेना यूबीटी के मुंबई अणुशक्ति नगर के शाखा प्रमुख अविनाश शेवाले के नेतृत्व में वाड़वली गांव में नारियल पूर्णिमा का त्योहार मनाया गया, जिसमें शिवसेना यूबीटी के उपनेता सुबोध आचार्य और विभाग प्रमुख प्रमोद शिंदे सहित भारी संख्या में स्थानीय लोग मौजूद रहे। सभी ने नारियल तोड़ने की परंपरागत स्पर्धा में हिस्सा लिया। हा जो पारंपरिक कार्यक्रम वाडवली गाव आणि वाडवली गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ मंडळी यांनी या वाडवली गावाचं नाव पूर्ण मुंबईमध्ये पुढे नेण्यासाठी आपली आतोनात प्रयत्न केले, आपली मेहनत केली आणि आपलं जीवन या ठिकाणी व्यतीत केलं। आणि खरं सांगायला गेलं तर आमचे वाडवली गावचे सुपुत्र वर्गीय शिवसेनेचे नेते शरदभाऊ आचार्य, चेंबूरचे शिल्पकार, खऱ्या अर्थाने शिक्षण महर्षी, त्यांच्या स्मरणार्थ गेली अनेक वर्ष आणि अधिकृतरित्या वाडवली गाव सामाजिक सांस्कृतिक मंडळाच्या वतीने अनेक जनहिताचे कार्यक्रम, सांस्कृतिक असेल, सामाजिक असतील, शैक्षणिक असतील, ते कार्यक्रम आम्ही वाडवली गाव मित्र परिवार, वाडवली गाव सामाजिक व सांस्कृतिक मंडळ आणि वाडवली गाव ग्रामस्थ मंडळाच्या मदतीने करत असतो। आमचे सर्व सहकारी त्यासाठी आतोनात प्रयत्न करतात, मेहनत करतात। समाजाची बांधिलकी जपण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतो। आज नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन निमित्त नारळ फोडण्याचा पारंपरिक कार्यक्रम या ठिकाणी स्पर्धा म्हणू शकत नाही, कारण की या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन पारंपरिक पद्धतीने नारळ हातावर ठेवून सपोर्ट न घेता दुसऱ्या हाताचा आपण आई जरीमरी गावदेवी भवानी मातेकडे प्रार्थना करतो। या नारळ फुटून आमच्या गावावरचं आणि आसपास परिवारातील आमच्या सर्व माता भगिनींवरचं संकट निघून जाऊ दे, त्यांना दीर्घायुष्य लाभू दे आणि त्यांच्यावरची जी इडापिडा आहे ती नाहीशी होऊ दे। आज फक्त एक प्रयत्न असतो, जसे कोळी बांधव पावसाळ्या संपता त्यामध्ये एक सोनेरी नारळ किंवा चांदीचा नारळ अर्पण करतात आणि आमच्या होड्या त्या ठिकाणी जाऊ देत आणि आम्हाला उपजीविकेचं साधन म्हणून त्या ठिकाणी भरघोस मच्छी आम्हाला मिळू दे आणि आमचं त्या समुद्रापासून, त्या लाटांपासून आमचं संरक्षण होऊ दे, म्हणून या शुभ दिनानिमित्त ते करत असतात। आम्ही शरदभाऊ आचार्य यांच्या स्मरणार्थ अनेक कार्यक्रम घेतो। शिवसेनेचे उपनेते, आमचे मार्गदर्शक सुबोधजी आचार्य, आमचे निमिषजी भोसले, विधानसभा संघटक अणुशक्ती नगर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आमचे सहकारी मित्र विजय भोईर, आमचे अनिल पर्वतकर साहेब, जे नेहमी आमच्या मागे खंबीरपणे उभे असतात आणि खऱ्या अर्थाने ते कार्यकर्त्यांवर प्रेम करतात। आमचे विकास ओबान साहेब, आमचे विकास क्लासिक मधले, आमचे शनी मंदिरचे आमचे राजूबाई आहेत, त्या ठिकाणी सुमनताई आहेत, जाधवताई आहेत, आमचे सर्व मला नेहमी सर्व कार्यात मदत करणारे फ्रान्सिस मार्टिन चांदे आहेत, देशमुख आहेत, आमचे उमेश आंगरे आहेत, आमचे आणि हे आहेत पांडुरंग मोरे आमच्या नेहमी मागे उभे असतात, आमचे मुन्ना सकपाळ आहेत आणि खराडे असतील, बामणे असतील आमचे, आणि सर्व आमचे रक्ते, नयेश रक्ते, आमचे बाळा घरची सर्वच लोक, म्हणजे कोणाचं नाव चुकून राहिलं असेल तर मी दिलगिरी बंधू मोरे आहेत, आमचे पांडुरंग मोरे आहेत, गणेश आंगरे आहेत सर्व। आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्हाला पाठबळ देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर कडवट निष्ठावंत विभाग प्रमुख प्रमोदजी शिंदे, प्रमोदजी काय विषय आहे आणि नेहमी ते आमच्या मागे खंबीरपणे उभे असतात। आता सर्व लगबग आहे मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकवण्यासाठी हे सर्व कटिबद्ध आहेत, पण वेळात वेळ काढून मी त्यांना सर्वांना विनंती केली। साहेब पण निरीक्षक म्हणून काम करतात आहे, हे साहेब पण निरीक्षक म्हणून त्यांना देखील जनतेची कामं सर्व सोडवायची असतात आणि आमचे विभाग प्रमुख देखील रात्री 2-2 वाजता ते काही मेसेज करतात की उद्या आक्रोश मोर्चा आहे, परवा गणपती मंडळांचं, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून जनहिताची जी कामं करायची असतील त्यांच्या मागे तो ससेमिरा असतो आणि त्यानंतर ते आम्हाला ते सूचना करतात आणि आम्ही ते करण्याचा प्रयत्न करत असतो। मी आज या शुभ दिनाच्या आपल्याला देखील लाख लाख शुभेच्छा देतो। आपल्या माध्यमातून आपण ही सर्व आम्ही केलेली कामं आणि आमच्या मनातील इच्छा जनतेपर्यंत पोहोचवतात। मी शिवसेनेचे उपनेते सुबोधजी आचार्य, आमचे कार्यतत्पर विभाग प्रमुख प्रमोदजी शिंदे, आमचे सहकारी मार्गदर्शक विधानसभा संघटक निमिषजी भोसले, आमचे विजयजी भोईर,
आमचे जयवंत खरात धडाडीचे शाखा अधिकारी तसेच आमचे वाडवली गावातील सर्व मित्र परिवार आणि शनी मंदिराचे 50 वर्ष सेवा करणारे आमचे राजू टेलर देखील आहेत आणि सर्व आमचे माता भगिनी वाडवली गावच्या या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो। हा कार्यक्रम छोटेखानी असतो पण त्याच्या मागची भावना आमची खूप मोठी आहे। धन्यवाद। जय महाराष्ट्र। खऱ्या अर्थाने संस्कृती जपण्याचं काम हे आमचे पदाधिकारी करत असतात आणि त्या धडाडीने पुढे असणारे आमचे अविनाशजी शेवाळे हे सातत्याने दरवर्षी न चुकता आम्ही या नारळ फोडी स्पर्धेला येत असतो। गेल्या वेळेला आमच्या सुबोध आचार्यांनी रेकॉर्ड ब्रेक करून त्या ठिकाणी नेते जरी असले तरी ते उत्साहाने प्रत्येक वेळेला आमच्या बरोबर सोबत असतात आणि आनंद वाटतो इकडे आल्यानंतर। अविनाश शेवाळे म्हणजे खळाळता झरा आहे उत्साहाचा आणि तो झरा कधीच आटणार नाही याची आम्हाला खात्री आहे। सातत्याने प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य कुठे थोडी निराशा कधी झाली तरी आमच्याकडे व्यक्त होतात पण काम करत असतात। विजय भोईर यांच्या इथे सुद्धा काल स्पर्धा झाली आणि आमचे सर्व शाखा प्रमुख जास्तीत जास्त म्हणजे या वेगळ्या विचित्र वातावरणात सुद्धा आमच्याकडे पैसे नाही आहेत परंतु आमच्याकडे जिद्द आहे आणि त्या जिद्दीने पुढे जात असतात। लोक त्यांना सोबत करत असतात आणि लोकांमुळेच आमचे कार्यक्रम हे यशस्वी होत असतात। मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। तुम्हाला पण सर्वांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा आणि आजच्या रक्षाबंधन। प्रथम आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेला आणि इथे उपस्थित असलेल्या सर्वांना नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमचे शाखा प्रमुख अविनाश शेवाळे शाखा क्रमांक 146च्या वतीने सालाप्रमाणे याही वर्षी नारळ फोडाफोडीचा जो नारळी पौर्णिमेनिमित्त आणि रक्षाबंधनानिमित्त जो कार्यक्रम आयोजित केला जातो तो आज या वाडवली गावाच्या ठिकाणी हा साजरा करण्यात आलेला आहे। त्या कार्यक्रमाला आमच्या शिवसेनेचे उपनेते सन्माननीय सुबोधजी आचार्य साहेब हेही उपस्थित आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम सालापातप्रमाणे दरवर्षी जो जोमाने होत असतो ते आमचे शाखा प्रमुख अविनाश शेवाळेही उपस्थित आहेत आणि या ठिकाणी हा कार्यक्रम उत्स्फूर्तपणे या ठिकाणी साजरा करण्यासाठी वाडवली गावातले रहिवासी तसेच या ठिकाणी शिवसैनिक वगैरे मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। खरं तर शिवसेनेचं कामच हे असं आहे की 80% समाजकारण 20% राजकारण हे ध्येय धोरण घेऊन शिवसेना प्रमुखांच्या ज्या विचारांनी आम्ही पुढे चाललेलो आहोत। आज प्रत्येक हिंदूंचे सण आपण साजरे करून या शिवसेनेमधूनच्या माध्यमातून हिंदूंना एकत्र आणण्याचा आणि त्यांचे सण जतन करण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून आम्ही प्रत्येक वेळी करत असतो। त्याचाच हा एक भाग म्हणून आज या ठिकाणी नारळी पौर्णिमेचा हा उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे। मी या नारळी पौर्णिमेचा जो उत्सव साजरा केलेला आहे त्या अविनाश शेवाळे आणि त्यांच्या समोरच्या सगळ्याच त्यांच्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करेन आणि त्यांना शुभेच्छा देतो। सर्वप्रथम आपल्या मार्फत मी सर्व आपल्या दर्शकांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो। आमच्या वाडवली गावामध्ये जी परंपरा आहे नारळी पौर्णिमेची नारळ फोडण्याची तर ती ही आमची परंपरा वाडवली गाव सामाजिक सांस्कृतिक मंडळातर्फे आमचे अविनाश शेवाळे असोत, फ्रान्सिस मार्टिन असोत, गणेश आंग्रे आहेत, बाकी सर्व मंडळी ही परंपरा पुढे चालवत आहेत। ग्रामस्थ मंडळी एकत्र येतात, नारळ फोडण्याची स्पर्धा होते। सर्व महिला पुरुष आमच्या पालांडे ताई आहेत, आमच्या जाधव ताई आहेत, या सर्व महिला पण याच्यामध्ये हिरिहिरीने भाग घेत असतात आणि ही अशीच परंपरा वाडवली गावाचा एकोबा हा पुढे चालू राहो यासाठी मी शुभेच्छा देतो। लहानपणापासून आमचा खेळत असतो आणि ही स्पर्धा आमच्या वाडवली गावामध्ये कायम चालू असते तर आम्ही याच्यात नेहमी भाग घेत असतो आणि सर्व महिला पुरुष तरुण मंडळी पुढे येतात आणि असाच एकोबा वाढत जावो ही आई जरी मरी चरणी प्रार्थना करतो।